नमस्कार मित्रांनो, आज आपण संतनगरी शेगावविषयी माहिती घेणार आहोत. शेगावला जाण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक बसेस शेगावला येतात. आज रोजी जवळजवळ 200च्या वर बसेस शेगाव येथे दररोज येत असतात. तसेच शेगाव हे गाव मध्य रेल्वेवर असल्यामुळे रेल्वेने सुद्धा येण्या जाण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे. रेल्वे स्टेशन तसेच बस स्थानक इथून पायी आपण 10 मिनिटांमध्ये मंदिर परिसरामध्ये जाऊ शकतो. रेल्वे स्टेशन व बस येथून संस्थांच्या फ्री बसेससुद्धा मंदिर परिसरामध्ये नेऊन सोडतात. मंदिराकडे जात असतानाच डाव्या बाजूला वाहनतळ आहे. जे काही भक्त भाविक खाजगी गाड्या घेऊन येतात, या ठिकाणी मोफत गाडी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचं पार्किंग शेगाव संस्थांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे. पार्किंगमधून पुढे गेल्यानंतर सुंदर असं गेट, नक्षीकाम केलेल्या गेटमधून आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. मंदिरामध्ये जात असतानाच उजव्या हाताला एक इलेक्ट्रॉनिक बोर्ड आहे व या बोर्डवर दर्शनासाठी किती वेळ लागेल याची वेळसुद्धा नमूद केलेली असते. व जे भक्तगण दर्शन बारीमध्ये उभे राहू शकत नाहीत, ते मुखदर्शनसुद्धा घेऊन आपली इच्छा पूर्ण करू शकतात. तसेच या ठिकाणी चपला, बूट यासाठी ठेवण्यासाठी संस्थांच्या वतीनेच मोफत चप्पल स्टँड, बूट स्टँड हे सुद्धा आहे व विनामूल्य ही सेवा संस्थांतर्फे दिली जाते. संतनगरी शेगाव या ठिकाणचं गजानन महाराज मंदिर हे स्वच्छता, सेवाभाव, त्याग यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे व सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे एकमेव असं मंदिर आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची पुजाऱ्यांकडून पैशाची मागणी केली जात नाही. तसेच दर्शन बारीमध्ये तुमचा नंबर लावून देतो. VIP अशी कोणतीही व्यवस्था या मंदिरामध्ये नाही. ही या ठिकाणची एक विशेष गोष्ट आहे. दर्शन बारी आज रोजी अनेक भाविक भक्त या ठिकाणी उभे राहू शकतात. पंख्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व मध्ये चहाची सुद्धा मोफत व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. दर्शन बारीमधून आपण चालत आल्यानंतर प्रत्यक्ष ज्या ठिकाणी संत गजानन महाराज यांनी समाधी घेतलेली आहे त्या ठिकाणी जातो व गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला संत गजानन महाराज यांचे दर्शन होते व ही संजीवन समाधी असल्यामुळे अनेक भाविक भक्त या ठिकाणी आपल्या मनातील इच्छासुद्धा बोलत असतात. दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर आलो की मंदिराला प्रदक्षिणा केल्यानंतर ज्या ठिकाणी महाराज बैठक होती तर त्यांचं ते स्थानसुद्धा आपण पाहू शकतो. याच पारायण मंडपामध्ये अनेक भाविक भक्त हे पारायण करत असतात. तर पारायणामध्ये सुद्धा एक छोटं पुस्तक आणि एक मोठं पुस्तक असे 2 प्रकारचे पुस्तकं असतात. काही जणांना वेळ कमी असतो, जास्त वेळ बसू शकत नाही, तर ते गजानन महाराज स्तोत्र याचं पारायण करतात व ज्यांची बैठक व्यवस्था अतिशय चांगली आहे ते मोठ्या ग्रंथाचं सुद्धा 1 दिवसामध्ये पारायण करतात. पारायण झाल्यानंतर आपण त्या मंडपातून पुढे बाहेर पडल्यानंतर महाप्रसादालय हे या ठिकाणी आहे. तर महाप्रसाद घेण्यासाठी संस्थांच्या वतीने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे. एका वेळेस हजारो भाविक भक्त या ठिकाणी महाप्रसाद घेत असतात. शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभं राहून ताटामध्ये महाप्रसाद दिला जातो. यामध्ये वरण, भात, पोळी, भाजी, एखादा गोड पदार्थ असा महाप्रसाद विनामूल्य येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना संस्थांच्या वतीनं देण्यात येत असतो व यामध्ये अनेक सेवाधारी संपूर्ण महाराष्ट्रातून सेवा देण्यासाठी स्त्री पुरुष आलेले असतात. माऊली माऊली म्हणत ते आपल्याला महाप्रसाद वितरित करतात. संस्थांच्या वतीने येणाऱ्या भाविक भक्तांसाठी राहण्याची विपुल व्यवस्था गजानन महाराज संस्थांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. यामध्ये मंदिर परिसरामध्ये भक्तनिवास आहे. या ठिकाणी सुद्धा खोल्या जर उपलब्ध असल्या तर भाविक भक्त राहू शकतात. तसेच मंदिरापासून थोडं 1 किलोमीटर अंतरावर आनंद सागर या ठिकाणी सुद्धा
आनंद विसावा या नावाने मंदिराची व्यवस्था अतिशय कमी किमतीमध्ये चांगल्या दर्जाची निवास व्यवस्था आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. तरी मित्रांनो, येणाऱ्या प्रकट दिनासाठी सर्व भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा. जय गजानन. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपल्या मित्रमंडळीला शेअर करा, लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.